स्पेशल रेसिपी करणार आहे। आज मी दशम्या बनवणार आहे आणि मी इथं सगळं कापून ठेवलेलं आहे, कांदा लसूण तुम्ही बघू शकता। तर चला आपण करूया। आणि आपण आता हे जे आहे लसूण त्यांना चेचून घेऊ, कारण की ना आधी आहे ना तो खात नाही ना, मग त्याच्यासाठी ते चेचून मग आपण टाकू। तर गाईस काय पण करण्याच्या आधी सर्व भांडे धुवून घ्यायचे, कारण की मध्ये कॉक्रोच असतात, उंदीर असतात, त्यांचे जे असतात ते झेल वगैरे ते कुठं पण फिरतात वगैरे ना, तेच आपल्या भांड्याला लागतं। म्हणून मग आपण मुसई वगैरे जे काय आपण भांडण घेतो ते स्वच्छ धुवून घ्यायचं। त्यानंतर मग आपण रेसिपीला सुरुवात करायची। आता जेव्हा पण मम्मी पण बनवते काय पण रेसिपी वगैरे, तेव्हा पण मम्मी भांडे वगैरे धुवून घेते, त्यानंतरच काही पण करते। तर तसंच मी आता केलेलं आहे। तर बघा तुम्ही, हे जे आपण लसूण घेतलेलं आहे त्यांना आपण खेचून घेऊ, आणि कारण की तो आधी आहे तो खात नाही, म्हणजे आपण कसं बारीक बारीक करतो ना, पण आता मी टेस्ट करते। आपली जी हाय पेस्ट झालेली आहे, तर आपण त्याला एका भांड्यामध्ये टाकू। आजची रेसिपी खूप छान होणार आहे, तर तुम्ही स्किप न करता बघत राहा। तर आम्ही लसूणची जी पेस्ट आहे, तर तुम्ही ही जी बघू शकता, ही जी पेस्ट आहे लसूण आहे ना, तिला आपण बारीक पिसून घेतलं आहे। तर आता आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचंय। तर तुम्हाला गाईस हे गव्हाचं पीठ आहे। तर दशम्यामध्ये ॲक्च्युली ज्वारीचं पीठ आणि बेसन पीठ आणि गव्हाचं पीठ टाकतात, पण माझ्याजवळ ते नाही आहे, माझ्याकडे ज्वारीचं पीठ नाही आहे, म्हणून तर मी बेसन आणि गव्हाचं पीठ टाकणार आहे। तर मग मी एक वाटी घेतलेली आहे, म्हणजे एक डिश घेऊन टाकलेली आहे, अजून एक डिश घेईन। चला तुम्हाला दाखवते मी। तर मग हे आहे, मी असे 2 चमच हे 2 वाटे टाकले। तर आता मी बेसन पीठ टाकणार आहे। तर गाईस आता मी बेसन पीठ टाकणार आहे। ते चण्याची डाळ असते त्याचे थोडंसं घेतलंय मी, आणि त्यांना आता मिक्स करून घेऊ। त्यांना कसं एकदम छान मिक्स करून घ्यायचं, कसं जे आता एका साईडचं म्हणजे जास्त बेसन लागणार, जास्त बेसनचं पीठ लागणार, जास्त गव्हाचं पीठ, मग ते इतकं खास नाही लागणार, म्हणून मग आपण जे पीठ घेतलं होतं बेसनचं पीठ ते मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर मग मी कांदे टाकणार आहे, कांदे टाकून घेऊ।
कांदे टाकल्यानंतर मग पेस्ट टाकू लसणाची पेस्ट. त्यानंतर मग आपण जे हे मीठ आहे मीठ टाकून घेऊ अर्धा चमच. एवढं जे मीठ आहे मी तेवढं टाकून घेते. त्यानंतर मग मी थोडीशी ही हळद टाकणार आहे. हळद टाकून घेतली मी. त्यानंतर मग आपण तिखट टाकून घेऊ. आपण तिखट टाकून घेऊ 1 चम्मच. तिखट टाकल्यानंतर मग आता आपण मस्त पीठ मळून घेऊ. तर आपल्याला 1 तांब्याभर आपण पाणी घेतलेलं आहे. तर आता आपण मिक्स करून घेऊ. जे आपण जे मसाले टाकले होते त्यांना मिक्स करून घेऊ. म्हणजे कसं एकदम छान होती एकदम मस्त. तर पीठ छानपैकी मळून घेऊ. ते जे तिखट तर चला आपण पीठ मळल्यावर भेटू. तर गाईस आपलं जे हे पीठ आहे ते आपलं व्यवस्थित मळून झालेलं आहे. पण जो गोळा पडतो तो झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता. तर त्यांना आपण चांगलं रगडून घेऊ. आणि आता त्यानंतर मग आपण आता तेल टाकून घेऊ. जे तेल आहे आपण छानपैकी मळून घेऊ. तर आपलं तेल टाकून झालेलं आहे. परत एकदा आपण तेल का टाकतो कारण की जे आपलं जे पीठ आहे ते चपाती म्हणजे आपण जसं की आपण चपात्यामध्ये पण टाकू शकतो. पण ते का टाकतात कारण की चपात्या नरम यायला पाहिजे कडक नको यायला पाहिजे म्हणून ते तेल टाकतात. मग त्याने कसं एकदम छान येतात चपात्या एकदम नरम नरम खूप छान लागतात. म्हणून आपण तेल टाकतो कणिकला.
दशम्या. तर बघू शकता आपलं हे जे बॅटर आहे किती छान झालेलं आहे. खूप छान झालं. तर लवकर आपण पोळ्या लाटून घेऊ. तर चला. तर गाईस, तर आपलं जे हे बॅटर आहे ते आपलं झालेलं आहे. आपलं जे पीठ मळून झालेलं आहे. तर आता आपण लाटायला घेऊया. चला आपण लाटूया. हे पोळं पाठवणार बघू शकता. इथे पोळं पाटणं, पीठ, तेल. तर चला रेसिपीला सुरुवात करा. आधी आपण पीठ चांगलं मळून घेऊ. परत एकदा बॅटरवरती पोळं पाटणावरती पिऊ आलेला आहे. पिऊ बसलेला आहे डब्यावर. पिऊ इकडे इकडे गेम देते मी. इकडे ये लवकर. गाईस बघू शकता पिऊ आलेला आहे आपल्या जवळ. तर पिऊ काय खाशी? तू दशम्या खाशी तू? पिऊ सांगते की पिऊ बोलला. तो काय बोललास तू? मला बनवून तर मला जेवण बनवून दे. चल जा बाहेर बस आता. इथं नको येऊ. गरम होतं ना इथं. काय तर आधी आपण हे करून घेऊ. गोल गोल काय आलं? असं गोल गोल करून टाकून घ्यायचं. काय झालं भाऊ? तर ह्याला तेल लावून घेऊ. तर तेल लावून घ्यायचं मस्त छान पैकी. ह्याला पण छान पैकी तेल लावून घ्यायचं. मग ह्याला असं फोल्ड करायचं. तर आपलं जे ट्रायंगल्स टाईपमध्ये झालेलं आहे
तर त्याला छान पीठ लावून घ्यायचं. त्यानंतर मग काय करतो भाऊ तू? तुझे काय करतो? आ? काय करतोस? माचीस तू सांगत का मग म्हणजे पुन्हा मला पण आऊ हा तिच्या मातीच्या पोळ्या इथला मग ते माझं सांगा मी लगेच ठेवून चालू आहे का तुला वर नाही का? माझं मी तर बंद करेन मी मम्मी ए मम्मी ही आई बघली तिथं. माझं काय तुझं तू बोलायचं कसं बदल फळा म्हणतात बरं माझी तर आता आपण गॅस पेटवून घेऊ. पिऊ आलेला आहे, पिऊ जाम त्रास देतोय. अजून ते झालं किती पुढे घेऊन आले बोलणी कशाची तर गाईस मी आत्ताशी चपाती शिकते. तर माझी चपात्या थोड्या वाकड्या तिकडा येतील, थोडं समजून घ्या. बनवते किती आधी दशमा करते. चांगला गोल गोल करणे काय करायचं आता शिकते ती आता शिकते मी. केला म्हणजे काय झालं तावा दाबू दे ना. ठीक आहे रे काही मध्ये काढ केला ना ते येण्यात लागली पिक्यानं वाटत केलं होती काय तेल टाकते खट्ट उघडून थोडंसं तेल टाकून घ्यायचं. मला सगळं काय नाही होतं ते नका. तर गाईस ही दुसरी चपातीची सुरुवात आहे. थोडंसं टाकून घ्यायचं. तर ते लावून घ्यायचं.
तर ते सगळीकडे पसरवून घ्यायचं. बंद कर. तर गाईस आपले जे आहे ते झालेलं आहे. तर आपण तेल टाकून घेऊ मस्त. पसरवून घेऊया म्हणजे कसं चिपकणार नाही ते. त्याच्या कपड्यावर कसं ते निघणार नाही. म्हणून मग मी छानपैकी पसरवून घेतली. त्यानंतर मग आता आपण हे करू. तर झालेली आहे आपली हे त्यामधून आई माझी पुरी फुलते बघ. बघू शकता. तर आता आपण माझी पुरी फुगली बघ. माझ्या फुगायला राहिला तर बरोबर टाकायचं बटन नाही मधी. आता महाराष्ट्र जाताना तर मी आज खुश आहे गाईस. आज माझी पुरी आता बरोबर घातलं मग बरोबर आता वाकायला करा मग आता फिरावा आता करवा. छान झालेली आहे. तिथे उंची आहे बदला इथं केलं पुरवलं. पिऊ मी पण पुरी केली. तर थोडंसं करपून द्यायचं. तर आपली पुरी चांगली शिजून झालेली आहे. तर आपण टाकून घेऊ. पुरीला घेऊ. तर सगळ्या पुरी करून भेटू. अरे देखो नहीं रहना देखो
काकाने दिलेली आणलं आता ते टाकलं मग वर टाक जेव्हा थोडंसं आणि मोठा की आता माहिती मग एक दोन टाकायचं बटाट्याची टाकून मला काय समजस काय कोणतं ते आहे का ते नाही ते तर गाईस तनू पण मला हेल्प करते बघू शकता तर ती लाटते आणि मी शेकते तनू बोलते की मी पण तुला हेल्प करते एकटीने कशी बोलवाडी केवढी लागली मोठी तिला येते तर माझ्यासारखीच करते किती आता तरी तू तशी प्लेट नको लावू आता जाय ग घरी. तेवढी काय करू मी नको चांगली लागलेलं आहे कापी टाकलेली तेवढं चांगली लागलेलं आहे गोल्डन घरी टाका ना त्या कापीला टाकायला एक मी खातो